नाशिक लोकसभेची जागा शिवसेनाच लढवणार। मुख्यमंत्री शिंदे नाशिकबाबत ठाम, शिवसेना तडजोड न करण्याच्या भूमिकेत। सांगलीतल्या काँग्रेसच्या मेळाव्यात विश्वजित कदम यांचा ठाकरे गटाला इशारा। आता जी मतं मिळतील ती आमची असतील, पुन्हा विधानसभेला जागा मागायची नाही। विश्वजित कडाडले, सांगलीत पक्षाला लागलेली दृष्ट उतरवणार, पटोलेंचा विश्वास। पुण्यात शिवाजीराव आढळराव पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांची भव्य रॅली, तर संभाजीनगरमध्ये भुमरेंच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांचा सहभाग। छत्रपती संभाजीनगरमधून महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी उमेदवारी अर्ज भरला, तर आढळराव पाटलांकडून देखील अर्ज दाखल। रावेरमधून रक्षा खडसे आणि जळगावमधून स्मिता वाघ यांनी उमेदवारी अर्ज भरला। 13 मे रोजी होणार मतदान। एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश रखडल्याची माहिती। प्रवेशाचा व्यवस्थित सोहळा करण्याचे केंद्रीय नेतृत्वाचे निर्देश। मात्र आता प्रवेश दिला तर निवडणुकीदरम्यान गटातटाचं राजकारण सुरू होईल, राज्य नेतृत्वाची भूमिका। नारायण राणेंसाठी अमित शहा आणि योगी आदित्यनाथ प्रचार करणार। 1 मे रोजी योगी आदित्यनाथ सिंधुदुर्गात, तर 3 मे रोजी अमित शहांची रत्नागिरीमध्ये होणार सभा। सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळे आईसाठी मैदानात। बारामतीत युगेंद्र पवारांच्या सोबत प्रचारात घेतला सहभाग। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध। महिला, शेतकरी आणि पायाभूत सुविधांवर जाहीरनाम्यात भर। राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वादग्रस्त वक्तव्यांची निवडणूक आयोगाकडून दखल। भाजप आणि काँग्रेसला सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश। गांधी बंधू भगिनी निवडणूक लढवण्याची शक्यता। राहुल गांधी अमेठीतून तर प्रियंका गांधी रायबरेलीतून उभ्या राहणार अशी चर्चा। फ्लॅट धारकाला पार्किंग विकताना किंवा देताना बिल्डरला पार्किंगची सर्व माहिती जोडपत्राद्वारे द्यावी लागणार, महारेराचे स्पष्ट निर्देश। अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणी आरोपींना 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। आरोपींना मदत करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू। अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स। 29 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।